नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आम्ही माझ्या लाईफमधल्या पहिल्या तो येणार आहे। तर मित्रांनो, पराग आलेला आहे आपल्याला घ्यायला। आता इकडनं त्याच्या घरी थोडी पॅकिंग करून मग आम्ही दुसरी बाईक घेऊन जातो। दोन्ही हेल्मेट घे। नाही आता आम्ही विरार फाट्यापासून थोडंसंच पुढे उभे आहे तिकडे, कारण की परागचा भाव तिकडे उभा होता, त्याची पण हिमालयन आहे। सो राईडला आता आम्हाला अजून मजा येईल। दोन्ही रॉयल एलिफंटच्या गाड्या, सगळे आम्ही जॅकेट घालून एकदम रेडी आहोत। लेट्स गो बडे। हा जो रस्ता पूर्ण गुजरातचा रस्ता, पूर्ण क्लिअर रस्ता आहे, कुठे काही खड्डे नाही, काय नाही, आणि व्ह्यू पण खूपच जबरदस्त आहे। मॉर्निंग राईड करायला खरंच खूप मजा येते आहे। दुपार 12 नंतर इथे गाडी चालवणंही मुश्किल होईल, कारण ज्या प्रकारची गरमी असेल। पण आता खरंच खूप मजा येते गाडी चालवायला, कारण रस्ता एकदम क्लिअर आहे, तुम्ही बघू शकतात। आणि हा जो पुढे आहे हा माझा भाऊ आहे, तर आम्ही तो सोलो करतोय आणि आम्ही दोघं आहेत, कारण आमचा फर्स्ट टाईम आहे, आम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नाही। हा नेहमी जातच असतो कुठे ना कुठेतरी। आता थोड्या वेळासाठी नाश्ता करण्यासाठी आम्ही तिघंही या हॉटेलला थांबलो। काट्यावाडी हॉटेल आहे, मारवाड्या लोकांचं। तर आता भूक लागली आहे आणि थोडं फ्रेश पण व्हायचं म्हणून आम्ही याच हॉटेलला थांबलो। तर आता नाश्त्यासाठी थोडं थांबलो आहे, भूक तर लागले दाबून, कारण की सकाळी मी तरी 2 चपात्या खाऊन आलेलो, बट पराग्यान आम्ही कोणी नाश्ता केलेला नाही आहे। त्या दोघांनी नाश्ता नाही केला आहे, पण मी नाश्ता केलेला आहे सनलाईट या साईडने। बाकी मजा आली राईडला, आणि जे मागे बसून जे लागतात ना, ते मागच्याला समजेल की किती लागतात मागे बसून। अरे भाई सिरियसली काय सांगू आता व्हिडिओत। हा आहे तेजस, परागचा मोठा भाऊ, आणि हा लालबागवरून आला आहे, आणि हा सकाळी 5:30ला निघालेला बिचारा मेहनत करून। आम्ही तेव्हा झोपलेलो, उठलो तेव्हा। तू उठलास, मी तर झोपलेलो। तर मित्रांनो, अजून फक्त 280 किलोमीटर समथिंग आहे। आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो, खूप भूक लागलेली म्हणून। तर चारोटीच्या रस्त्याच्या मध्ये आहेत, अजून 280-85 किलोमीटर आहे समथिंग। तर एकदम रमत गमत आरामात एकदम जाऊया, असं काही विषय नाही की आपल्याला घाईत जायचं आहे। आम्ही हा जो व्ह्यू दिसतोय आजूबाजूचा, हा जो नजारा दिसतोय, त्या नजाऱ्याची मजा घेत चाललो आहे आम्ही। ॲक्च्युली मी डिसाईड केलेलं की सीझन म्हणजे जो फोटोग्राफीचा आमचा सीझन आहे तो चालू व्हायच्या आधी एक कुठेतरी चांगला एक टूर करून यावं, म्हणजे फिरावं। गावी तरी गेलो असतो, नाही तर मग असंच कुठेतरी। तर मी दोन्ही ठिकाणी पण गेलो। मी गावी पण गेलो माझ्या आईसोबत, आणि लगेच नेक्स्ट डेला आता मी ट्रिपला पण चाललो आहे। तर कसं माइंड थोडं फ्रेश असलं की शूट करायला पण नंतरला मजा येते, आणि ती एक माझ्या आधीपासूनची सवय आहे ॲक्च्युली। रिफ्रेशमेंटसाठी मी असाच गावी किंवा शूटला जात असतो सारखा।
आणि ती मजाच वेगळी आहे. माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी असं करावं. जास्त कामाचा प्रेशर असेल किंवा काय असेल तर सगळ्यांनी अशा राईड्स कराव्या. कारण की हेच वय आहे जे आपण आता एन्जॉय करू शकतो. नंतरला काय आपल्यावरती अजून लोड आला, जिम्मेदारी आली, खूप काही गोष्टी आहेत त्या आयुष्यात होतच जातील. तो एन्जॉयमेंट करून घ्या मित्रांनो. हा बघा, हा कसा आला बघा त्यात, काय साईड सिग्नल नाही, काय नाही. याने ट्रक बघा कुठे अडकावला आहे. काय झोपेत गाडी चालवत होता की काय माहिती. म्हणजे शॉर्टकट मारायच्या नादात ह्याचा ट्रक फसला. कारण की ही सगळी त्याने गर्दी बघितली असेल चेकपोस्टला की खूप ट्रॅफिक आहे, असं तसं, खूप ट्रक हे थांबलेत. आणि शॉर्टकटच्या नादात 12 वाजले त्याचे. आपण असं कोणत्याच प्रकारचं शॉर्टकट नाही बांधणार. आपण सेफली आणि एकदम आरामात जाणार आहोत. कोणाला, मला घाई नाही, परागला घाई नाही, त्याच्या भावाला घाई नाही, कोणाच घाई नाही आम्हाला. कारण की आम्ही ऑलरेडी तिकडे जिथे आम्ही स्टे करणार आहे तिकडचा रूम बुक केला आहे. सगळं सेफ, म्हणजे पहिल्यापासून आम्ही पूर्ण प्लॅनिंग करून होतो. तर काही एक टेन्शन नाही आहे आम्हाला. हे एक चांगलं केलं की व्हाईट लाईनच्या सगळ्या आतमध्ये आहेत. म्हणजे बाईकवाल्यांना जायला एक मोकळी वाट दिली आहे यांनी. तर धन्यवाद आम्हाला असं सहकार्य केल्याबद्दल. योगेश लाड तसेच पराग मानके आपले आभारी आहोत. जय महाराष्ट्र. आता गुजरात येईल तर जय गुजरात असं मला बोलावं लागतं. हा ट्रकवाल्याने पण थांबवायला माझ्यासाठी. भाऊ इज्जत आहे, इज्जत आहे आपल्याला, त्यांना पण इज्जत आहे. दाब चरी. गुजरातमध्ये पण तीच हालत आहे ट्रकांची, एवढी लाईन. मला असं वाटतं की माझ्या विरारच्याच हायवेला गाडी चालवतोय हे सगळं ट्रकांचं दृश्य बघून. पारडी 9 किलोमीटर, 127 किलोमीटर आम्ही लोक आतापर्यंत आलोय. मस्त आहे. मध्ये मध्ये रस्ता खूप चांगला आहे यांचा. आमच्या मुंबईच्या हायवेपेक्षा तरी चांगला बोलावा. पण खड्डे पण आहेत, तेवढाच बेकार पण आहे रस्ता. कारण की मध्ये मध्ये मोठे मोठे पॅच आहेत ज्याच्यावर गाडी जोरात आपटली जाते. आणि इकडच्या ट्रकवाल्यांना सिग्नल कसा द्यायचा ते माहिती नाही वाटतं. कारण की बिना सिग्नल देता लेफ्ट अँड राईट. आणि ट्रक काय, हे कारवाले पण तसेच. इथे आम्ही लोक सिग्नल देऊन चालवतोय आणि ते बघा ना, हीच गाडी बघा बिना सिग्नल देता कशी अख्खी क्रॉस मारते. म्हणजे काही महत्त्वच नाही आहे मागे कोण आहे, कोणाला उडवू काय. आणि तो पण फोनवरती बोलत शेडसारखा चालवतोय गाडी. गुगल मॅपने आम्हाला गावातला रस्ता दाखवला आहे. सो आम्ही गावातल्या रस्त्यातून आलोय. मस्त आहे सगळं, हिरवंगार आहे. त्यात ती लहान पोरं आता पोपलत होती आम्हाला बघून. समोर एक रायडर तिकडे स्टंट दाखवतोय. हां, म्हणून तो असं उभा राहिला आहे. मस्त लोकेशन आहे. इथे पण मस्त पाणी आहे. लेक व्ह्यू आहे आय थिंक. आणि मस्त ग्रीन प्लेस. आम्ही दोन्ही बाईक्स एकत्र. काय फोटो येईल याचा, फोटो काढू दे. हॉटेल काय भेटे ना नॉनव्हेज, तर विश्रांतीसाठी आम्ही छास घेतला इथे. हा, मजा येते तुला सोलो राईडला? काय जरा शेअर कर आम्हाला एक्सपिरियन्स तुझा. सोलो राईडचा एक्सपिरियन्स. उभा राहून मी चालवू शकतो गाडी सोलो राईडला. हां, इथे आपल्या एका हॉटेलसाठी आपण किती फिरलो चिकनच्या याच्यासाठी, नॉनव्हेजसाठी. या लोकांना आपल्या इथे किती महाराष्ट्रात आहे. बट ठीक आहे, खाणारे कमी आहेत ना.
तेजसने मस्त चिकन नाही काय मच्छी थाली मागवली आहे ना मच्छी आहे. आणि आम्ही दोघांनी चिकन मागवलं आहे, चिकन थाली मागवली आहे. खूप टायमानंतर आम्हाला हा नटराज हॉटेल भेटला आहे जिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आणि हा मांडवीमध्ये गुजरातला मांडवी म्हणून एक प्लेस आहे त्या ठिकाणी आहे हा. खूप शोधलं तेव्हा भेटलेलं आहे. खरंच ॲक्च्युली 100 सोडला आम्ही. 100 किलोमीटर आलं नाही. हां 100 किलोमीटर अजून याच्या पुढे 100 किलोमीटर बाकी आहेत आमची जाणं. फ्राय थालीपेक्षा चिकन थाली एकदम बेस्ट आहे इथे. चव पण भारी आहे, झणझणीत तिखट आहे आणि एकदम पद्धतशीर आहे. मग मित्रांनो जेवण कसं वाटलं तुम्हाला? मस्त होता. जेवण चांगलं होतं ॲक्च्युली. प्रमाणे घरगुती बनवलेलं जेवण आहे. त्यामध्ये फिश तर अप्रतिम होता मला वाटलं. कारण फिश ज्याप्रमाणे कुक झालेला तसा कुक किंवा फ्राईड फिश आपल्या मुंबईमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्ये नाही भेटत. अजून तरी कुठे नाही खाल्लं. ॲक्च्युली इथे जेवण खूप पद्धतशीर होतं. चिकन तर एकदम भारी होतं. लाईक रस्सा एकदम भारी महाराष्ट्रीयनसारखं होता. चव आम्हाला जाम आवडली इकडची. नटराज लॉज म्हणून आहे आणि हा सुरतमध्ये मांडवी म्हणून एक प्लेस आहे तिकडेच आहे. आणि ते आता गाडी चालवणार ना तुम्ही दोघे? आता मला वाटतं 100 किलोमीटर झाले तर तू चालवला होता. माझी पण गाडी आहे. ठीक आहे. आता मला अजय देवगण बनावं लागेल. एकसाथ दोन्ही गाड्या चालवायला लागतील. तो जवळजवळ तेवढं झालं ना रे. कितना? 250 ते 300 किलोमीटर. गांधीनगर में कौन से सेक्टर से? वो सब अधिकारी रहते हैं ना गवर्नमेंट से, हाँ वो लेके जाते हैं। वो तो आई थिंक सेक्टर नंबर 24 या वो साइड है. सुबह में 6-7 बजे वो सब लोग निकल जाते हैं. हाँ. संडे के दिन आते हैं. संडे का यानी मंडे को सुबह के निकल जाते हैं 6-7 बजे. वो अगले दिन पार्सल करके रखता है, वो सुबह में लेके जाते हैं. ऑलमोस्ट 250 ते 300 किलोमीटर लांबून ही लोक मच्छी आणतात. मच्छी. फायनली आम्ही लोक हॉटेलच्या इथे पोचलेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे हॉटेल BRG. हा हॉटेल आम्ही GoIbibo आहे ना त्याच्यावरती ऑनलाईन सर्च मतलब बरेच ऑनलाईन साईटवरती आम्ही बघितलं. तर ह्या साईटवरती कमी दाखवला रेट याचा. आणि हॉटेल तर सेम आहे पण प्रत्येकाच्या इथे वेगवेगळे चार्जेस होते. तर इथे हा चार्जेस कमी आल्यामुळे आम्ही त्याच्यावरनं बुक केला. हॉटेल तर आहे एकदम पद्धतशीर. तर बाहेरून एवढं नाही दाखवत मी. आता बाकीचे रूम्स आतमध्ये जाऊन दाखवतो. हॉटेलचं एंट्रन्स एकदम भारी आहे आणि इथे आम्ही आमचे ID कार्ड जमा करतो. फायनली वाव. हा रूम पण पद्धतशीर आहे. ॲक्च्युली आम्हाला जाम भूक लागली तर त्यासाठी आम्ही चायनीजचं दुकान शोधत होतो. तर फायनली आम्हाला एक भेटला आहे. तो म्हणजे या साईडला आहे. तो आहे नॉनव्हेज आणि आम्हाला नॉनव्हेज पाहिजे आणि अख्ख्या एरियात हा एकच नॉनव्हेजवाला आहे. आम्ही लोक ॲक्च्युली आता जिथे स्टे करतो ना तिकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी बसेस जातात आणि या फ्रीच्या बसेस आहेत सगळ्या. तर बघू उद्या गाडी घेऊन नाही जाणार आम्ही. ॲक्च्युली बस आहे तर मग टेन्शन नाही. बट आम्ही ट्राय करणार की आमची बाईकच घेऊन जायचं. पहिलं आम्ही सगळं प्रॉपर सर्च करणार की बाईक अलाउड आहे का तिकडे, पार्किंग सुविधा आहे का. सक्सेसफुली आम्ही बाहेरून फूड आणून खातो आहे. आता चायनीज आणलं आहे, तंदुरी आणली आणि स्प्राईट आणलं आहे. हेच खाऊन आता आम्हाला झोपावं लागेल.
बाकी उद्याचं शेड्यूल बघूया. कुठेच नाही भेटलं. इथे व्हेज सगळीकडे होतं, नॉनव्हेज कुठे भेटत नव्हतं, तर नशिबाने एक दुकान भेटलं आम्हाला. ओके, तर मित्रांनो आपण उद्या भेटूया. बाय.